आपल्याला कोनिक सेक्शन कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये येतो मुलांनो. हे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये कोनिक सेक्शन. कोनिक हा वर्ड आला कोन पासून. सेक्शन म्हणजे विभाजन. कोनिक हा वर्ड कोणापासून आला? तुम्ही कोन बघितला असणार ना. कोन असा कोन असतो बघा, माहितीच नाही कोन. तर कोन पासून कोनिक आला. कोनिक सेक्शन. कोनिकचे म्हणजे काय भाग करून आपल्याकडे तीन प्रकारचे हे निघणार सेक्शन. एक सेक्शनला पॅराबोला म्हणतात, दुसऱ्याला म्हणतात एलिप्स, ओके, तिसऱ्याला म्हणतात हायपरबोला. तर आधी कोनिक सेक्शन काय आपल्याला हे समजणं आवश्यक आहे, मग आपण पुढे पुढे जाऊ. ओके, कोनिक सेक्शन. तर मुलांना कोनिक सेक्शन काय? हे एक जॉमेट्रिकल एक डायग्राम आहे, लोकस ऑफ पॉइंट आहे. कसं आहे बघा, हे आहे का पॉइंट. कोनिक सेक्शन the locus of point. locus म्हणजे कलेक्शन. the conic is a locus of point. conic ची व्याख्या आहे. conic is a locus of point. conic is a locus of point such that the ratio of the ratio of its distances from fixed point, its distances from fixed point and fixed line. Fixed point and a fixed line. A conic is a locus of point such that the ratio of its distances from fixed point and from a fixed straight line is a constant. हा समजून घ्या मुलांनो. समजा हे प्लेन आहेत, सपाट आहे. एक फिक्स लाईन घ्यायची प्लेन मध्ये. ही फिक्स लाईन, एक लाईन फिक्स करायची. ओके, आणि एक पॉइंट घ्यायचा. समजा एक पॉइंट घेतला मी प्लेन मध्ये. हा एक पॉइंट घेतला पी नावाचा. तर या पी चा अंतर या लाईन पासून आणि असा एक पॉइंट घ्यायचा, फिक्स पॉइंट. हे फिक्स पॉइंट आहे. तर पी चा अंतर या लाईन पासून या पॉइंट पासून कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट. ओके, डिस्टन्स ऑफ कॉन्स्टंट म्हणजे एक सारखा. या फिक्स पॉइंट पासून आणि या फिक्स लाईन पासून या पी चा अंतर कॉन्स्टंट असतो. बघा, कोनिक इज ए लोकस ऑफ पॉइंट सच दॅट द रेशो, म्हणजे रेशो काढायचा आपल्याला. ओके, इथे मी काय करतो, एक एम टाकतो आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स झाला आहे. कोणता परपेंडिक्युलर? कोनिक इज द लोकस ऑफ ए पॉइंट. या पॉइंटचा लोकस म्हणजे कलेक्शन ऑफ पॉइंट पी. कलेक्शन ऑफ पॉइंट पी सच दॅट रेशो ऑफ इट्स डिस्टन्स. इट्स म्हणजे याचा डिस्टन्स. रेशो म्हणजे गुणोत्तर. रेशो ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड पॉइंट. या पॉइंट पासून अंतर आणि या फिक्स्ड लाईन पासून अंतर कसा असतो? कॉन्स्टंट असतो. त्याला म्हणतात, काय म्हणतात? कोनिक म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? कोनिक. कोनिक इज अ लोकस ऑफ पॉइंट पी such that its distances from the fixed line and fixed point is constant. constant म्हणजे सारखं असतं. रेशो. रेशो कॉन्स्टंट व्हॅल्यू ना. म्हणजेच काय? आता रेशो घ्यायचं मला. आता रेशो म्हणजे काय? रेशो म्हणजे काय? आता कोणाकोणामध्ये रेशो? पीएम डिवाइड बाय एसपी किंवा पीएस. हा रेशो झाला बघा. दिस द रेशो. रेशो ऑफ डिस्टन्स
of this point from the fixed point and the fixed line is constant. ही constant value आली पाहिजे. काय आली पाहिजे? Constant. Here the constant ratio आला. ओके. तर आपण या लोकस ऑफ पॉइंटला P ला काय म्हणणार आपण? कोनिक म्हणणार आपण. काय म्हणणार त्याला? कोनिक. ओके. तर मुलांनो मग हे जे कॉन्स्टंट व्हॅल्यू आली या कॉन्स्टंट व्हॅल्यूला काय म्हणतात? एसेंट्रिसिटी म्हणतात. काय म्हणतात त्याला? एसेंट्रिसिटी. म्हणजे Pm अपॉन Ps बरोबर एसेंट्रिसिटी. त्या कॉन्स्टंट रेशोला म्हणतात एसेंट्रिसिटी. त्याला डिनोट करतात स्मॉल e ने. कशाने डिनोट करतात? स्मॉल e ने डिनोट करतात. या फिक्स पॉइंटला म्हणतात फोकस. या फिक्स पॉइंटला म्हणतात फोकस आणि या फिक्स्ड लाईनला म्हणतात डायरेक्ट्रिक्स. डायरेक्ट्रिक्स लक्षात ठेवा. फिक्स पॉइंटला म्हणतात फोकस आणि फिक्स्ड लाईनला म्हणतात डायरेक्ट्रिक्स. आणि हे आपला आहे म्हणजे कलेक्शन ऑफ पॉइंट हे कोनिकचा P नावाने. ओके. तर मुलांनो व्याख्या कशी बघा. कोनिक इज अ लोकस ऑफ पॉइंट म्हणजे कलेक्शन ऑफ पॉइंट P such that the ratio of its distance या P चा अंतर फिक्स्ड पॉइंट पासून आणि फिक्स्ड लाईन पासून दोघांचा रेशो घेतला तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आली पाहिजे. काय आली पाहिजे? कॉन्स्टंट व्हॅल्यू न बदलणारी. आणि त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूला म्हणतात एसेंट्रिसिटी. काय म्हणतात त्याला? एसेंट्रिसिटी. दिस कॉन्स्टंट रेशो इज नोन एज एसेंट्रिसिटी. आणि ज्याला आपण डिनोट करतो E ने. तर Pm बरोबर आपण इथून एक फॉर्म्युला काढू शकतो की Pm बरोबर EPS. आता हे Pm म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. हे Pm म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. या पॉइंट पासून तर या फिक्स लाईनला परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि हे फोकस आहे. हे फिक्स पॉइंट आहे. हे अंतर आहे PS. ओके मुलांनो बोर्ड वरती सगळी माहिती लिहून घ्या. फिक्स पॉइंटला फोकस म्हणायचा. फिक्स्ड लाईनला डायरेक्ट्रिक्स म्हणायचा. डायरेक्ट्रिक्स DIRECTRIX डायरेक्ट्रिक्स. तर फिक्स पॉइंटला काय म्हणलं आपण? फोकस. खाली लिहा. फिक्स पॉइंट म्हणजे फोकस. यस नाव दिला त्याला फोकस. फिक्स्ड लाईन आता ही लाईन त्याला L नाव द्या. फिक्स्ड लाईन L त्याला आपण डायरेक्ट्रिक्स म्हणतो. डायरेक्ट्रिक्स. आणि ही कॉन्स्टंट रेशोला काय म्हणायचं? एसेंट्रिसिटी. कॉन्स्टंट रेशो ला काय म्हणायचं? एसेंट्रिसिटी. त्याला आपण E ने डिनोट करतो म्हणजे Pm अपॉन PS. आणि हे जे आहे हे रेशोला Pm अपॉन PS ला and this property is called as focus directrix property. आणि Pm upon PS जे आहे ना म्हणजे हे Pm upon PS बरोबर E.
याला फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी सुद्धा म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी. फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी. फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी. झालं का? मुलांनो ओके. आता मुलांनो ह्या ई ची किमतीवर, ई आता हे कॉन्स्टंट रेशो आहे, फोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी इसेंट्रिसिटी आहे. या ई ची किमतीवर आपल्याकडे कोनिक्सचे 3 प्रकार आहेत. कोनिक सेक्शन, कोनिकचे सेक्शन. तर ते सेक्शन कोणते आहे बघा. अकॉर्डिंग टू व्हॅल्यू ऑफ ई वी हैव द टाइप्स ऑफ कोनिक्स. कोनिक्स चे प्रकार. ओके. तो कोनिक्स चे प्रकार कसे बघा. पहिला आहे पॅराबोला. पॅराबोला कधी जेव्हा ई ची किंमत 1 असेल, म्हणजे कॉन्स्टंट रेशोची किंमत 1 असेल तर त्याला पॅराबोला म्हणायचा. एक कधी येईल जसं हे पॉइंट पी है, हे फोकस है. एक कधी येईल हे अंतर सारखा पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे ई म्हणजे काय. ई म्हणजे काय पीएम डिवाइड बाय पीएस. तर एक किंमत कधी येणार जेव्हा पीएम ची किंमत भागिले पीएस, म्हणजे पीएम बरोबर पीएस असेल, पीएम बरोबर पीएस असेल तर आपल्याला ई ची किंमत 1 भेटेल. तर त्यावेळेस या लोकस ऑफ पॉइंट पी ला पॅराबोला म्हणायचा. काय म्हणायचा? पॅराबोला. ओके. इफ ई इक्वल्स टू 0 म्हणजे पीएम बरोबर पीएस पाहिजे सरळ सरळ. तर या लोकस ऑफ पॉइंट पी, हे लोकस ऑफ पी इज पॅराबोला. हे लोकस ऑफ पी काय पॅराबोला होईल. हे दोन्ही जर इक्वल असेल तर त्यांच्या रेशो 1 येणार. ओके. आता दुसरा इलिप्स. आता मुलांनो इलिप्स. आता पॅराबोला दिसायला कसा असतो मुलांना माहिती का. असा असतो दिसायला. असा तुम्ही कर्व काढा किंवा असाही काढू शकतात किंवा असाही काढू शकतात. हे बघा, हे 1 2 हे 3 हे पॅराबोलाचा डायग्राम आहे. इलिप्स. इलिप्स म्हणजे आता पृथ्वीची शेप बघितला असेल. पृथ्वीचा शेप कसा असतो. इलिप्टिकल असतो, अंडाकृत आहे की नाही. इलिप्स. तर यासाठी कंडिशन काय माहिती का. एसेंट्रिसिटी तुमची 0 पेक्षा मोठी पाहिजे पण 1 पेक्षा लहान पाहिजे. आता इलिप्स कसा असतो. जसं आपला सर्कल आहे. सर्कलला जर वरून असं दाबलं आपण, अंडाकृत शेप होतो ना, असा समजा असा घेतला, हे इलिप्टिकल, ही इलिप्सचा शेप आहे. त्यानंतर हायपरबोला. हायपरबोला कधी जेव्हा तुमची एसेंट्रिसिटी 1 पेक्षा मोठी आहे. आता 1 पेक्षा मोठी कधी येईल. पीएम तुमचा या ठिकाणी पीएम ग्रेटर दॅन पीएस आणि या ठिकाणी पीएम लेस दॅन पीएस है ना. हे जर लक्षात ठेवलं तर आपण या ठिकाणी पीएम बरोबर पीएस तुम्ही असे डायग्राम काढून लिहू शकता बरं का. या ठिकाणी ई ची किंमत 1 पेक्षा लहान कधी येईल जेव्हा पीएम ची किंमत पीएस पेक्षा कमी असेल. लक्षात ठेवा ना. आणि हायपरबोला मध्ये कसं असते.
असा इकडे एक असतो, असा हे दोन्ही मिळून हायपरबोला तयार करतात. लक्षात ठेवा. मध्ये डायरेक्टर्स वगैरे असतात ते नंतर मला सांगतो तुम्ही हायपरबोला. चला मुलांनो, हे डायग्राम तुम्ही किंवा बोर्डवरचं सगळं लिहून घ्या. तर आपल्याला मुलांनो 3 चॅप्टर येत आहे. कोनिक सेक्शन मध्ये 3 चॅप्टर आहे तुम्हाला आता कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. कोणकोणते? पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, असे 3 चॅप्टरचा आपला अभ्यास करायचा. आपण आधी कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये स्ट्रेट लाईनचा अभ्यास केला, सर्कलचा अभ्यास केला. आता हे 3 चॅप्टर तुमच्या समोर आहेत. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. झालं का? सगळं मॅच करा मला. ओके. हॅलो हंबडे. हॅलो. हंबडे, आज कसं झालं, आज नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. मी तुमच्या दुपारी बॅच घेतो हंबडे. आला मी तुम्हाला 3 वाजता बॅच घेतो, कारण माझी दुसरी बॅच बंद आहे कॉलेजमध्ये, आज सुट्टी आहे. तर 3 वाजता तुम्हाला मी 10 मिनिटं देतो. मी हे पाठवला लिंक. मुलांनो, आता काय टर्मिनॉलॉजी बघा फोनिक्स मध्ये, ते की आपला पॅराबोला, हायपरबोला आणि इलिप्स तिन्हीमध्ये काम करते. काय टर्मिनॉलॉजी ते समजून घ्या. ऍक्सिस काय पॉइंट घेऊन लिहून घ्या. काय टर्मिनॉलॉजी जे की पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स तीन ठिकाणी ना. सम युजफुल टर्म्स ऑफ कोनिक सेक्शन. हेडिंग द्या. सम युजफुल टर्म्स ऑफ कोनिक सेक्शन. आता काय टर्मिनॉलॉजी आहे जे की आपला पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स या तिन्ही ठिकाणी दिसणार. पहिला आहे ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे एक लाईन असते, तुम्हाला माहिती आहे. ऍक्सिस आहे लिहा त्याची मीनिंग काय. A line about which conic section is symmetric. A line about which conic section is symmetric. Is called an axis of conic section. The line about which the conic section is symmetric is called as axis of conic. म्हणजे मुलांना काय, जसं की आता सिमेट्रिक म्हणजे काय की आता ही माझी बॉडी आहे. माझी बॉडी इथून असं जर आपण घेतलं, आपण हे ऍक्सिस मानला, आपण असं ऍक्सिस मानला, तर इकडचा पोर्शन सारखा आहे माझ्या बॉडीचा. याला म्हणतात सिमेट्रिक बॉडी. म्हणजे हे जी लाईन गेली आता माहिती, इथून जर लाईन असं घेतली आपण हे ऍक्सिस समजा, तर इकडचा पोर्शन कसं आहे, माझा सिमेट्रिक आहे, सारखा आहे. ओके. तर जसं की आता पॅराबोला आहे, समजा हे पॅराबोला आहे, ही पॅराबोलाची डायग्राम आहे. तर हे जे आहे ना, ही ऍक्सिसचं काम करणार पॅराबोलासाठी. म्हणजे हे
इकडचा पोर्शन आणि हा पोर्शन सारखाच असतो दिसायला. ओके, ही वरचा भाग समजा हे एवढा आणि खालचा सारखाच असतो. तर ही जी लाईन गेली याला ऍक्सिस म्हणतात. काय म्हणतात त्याला? ऍक्सिस. नेक्स्ट वर्टेक्स. आता वर्टेक्स याला आपण ऍक्सिस म्हणायला. पॅराबोला डायग्राम तुमच्या समोर घेतला मी, याला ऍक्सिस म्हणालो मी. आता दुसरा पॉइंट घ्या, वर्टेक्स. वर्टेक्स वर्टेक्स लिहा. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. यस, वर्टेक्स म्हणजे काय? द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. The point of intersection of conic the point of intersection of conic and axis of conic. म्हणजे काय आपल्याला हे बघा, हे पॉइंट, हे कोनिक आणि हे ऍक्सिस, हे एक ऍक्सिस आहे, हे एक ऍक्सिस आहे बघा. ओके, तर कोनिक आणि ऍक्सिस मधला हे पॉइंट, हे ऍक्सिस आणि कोनिक मधला जे पॉइंट आहे त्याला वर्टेक्स म्हणतात. म्हणजे हे पॉइंट झाला तुमचा वर्टेक्स बी. ओके, हे पॅराबोला डायग्राम घेतला बघा मी, पॅराबोला डायग्राम घेतलाय. कोनिक मध्ये पॅराबोलाचे घेतला, तसं इलिप्सचे आहे, पॅराबोलाचे आहे. हे पॅराबोला डायग्राम तुम्ही समोर घेतला मी, हे पॅराबोला आहे. ऍक्सिस झाला, वर्टेक्स झाला. तिसरा पॉइंट, तिसरा फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स, फोकल डिस्टन्स किंवा फोकल लेंथ. फोकल डिस्टन्स, राइट ऑन. The distance of point on a conic section from the focus is called as focal distance. The distance of point on conic, the distance of point on conic section, on conic from the focus, is called as फोकल डिस्टन्स. हा फोकल डिस्टन्स एक टर्मिनॉलॉजी. मुलांनो इथे कुठेतरी फोकस असतो बघा. मोठा डायग्राम काढतो मी, ही पॅराबोला डायग्राम कोनिक म्हणून घ्यायला मी. इथे कुठेतरी फोकस असतो, त्याचे काय तरी कोऑर्डिनेट समजा a, a आहे, a, 0 आहे. ही ऍक्सिस ऑफ आहे, ही वर्टेक्स आहे, हे वर्टेक्स झाला. इथे कुठेतरी पॉइंट घेतला p x, y चा समजा मान. हे जे डिस्टन्स आहे का याला म्हणतात फोकल डिस्टन्स किंवा फोकल लेंथ. फोकल डिस्टन्स. आणि हे जे आहे ना हे फोकस आहे, हे काय फोकस आहे. आणि इथे डायरेक्ट्रिक्स असते बघा, फिक्स्ड लाईन. ही डायरेक्ट्रिक्स, ही डायरेक्ट्रिक्स असते, डायरेक्ट्रिक्स लक्षात ठेवा. हे ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे ऍक्सिस ऑफ हे ऍक्सिस ऑफ कोनिक्स, ऍक्सिस ऑफ कोनिक. जितकी तुम्हाला माहिती झालं तर डायग्राम मध्ये कोनिकचे एक्झाम्पल. कोनिक मध्ये पॅराबोला घेतला मी, कोनिक मध्ये काय घेतला? पॅराबोला. ओके, तर हे फोकस, हे वर्टेक्स, हे ऍक्सिस, ओके, हे डायरेक्ट्रिक्स आणि पॉइंट P आणि S मधला अंतर म्हणजे फोकल डिस्टन्स. लक्षात ठेवा. चौथी टर्मिनॉलॉजी लॅटस रेक्टा. लॅटस रेक्टा तर तुम्ही बोर्डवरचं लिहून घ्या मुलांमध्ये. आधी बोर्डवरचं लिहून घ्या, डायग्राम पण काढा. कोनिक म्हणून मी पॅराबोला घेतला समोर डायग्राम. ही जी टर्मिनॉलॉजी आपल्याला आता पुढे येईल ना, ही सगळी टर्मिनॉलॉजी माहित पाहिजे आपल्याला, तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम करता येते. फिक्स पॉइंट घेतला ते P घेतला आपण, लोकस ऑफ पॉइंट P, ते म्हणजे ते पॅराबोला घेतला आपण. फिक्स लाईन घेतली त्याला डायरेक्ट्रिक्स म्हणतो आपण. ऍक्सिस, फोकस, फोकल डिस्टन्स, फोकल लेंथ म्हणतात त्याला, SP, PS ला. सर्व लिहून घ्या मुलांना.
हाँ नेक्स्ट लैटस रेक्टम, लैटस रेक्टम, लैटस रेक्टम म्हणजे अशी लाईन काम करा, मागच्या मध्ये तुम्ही या पीला थोडासा असा करा, हे इथे द्या फोकल डिस्टन्स, किंवा इथे कुठेही घेऊ शकतो आपण, हे फोकल डिस्टन्स कुठल्याही पॉईंटचा फोकल डिस्टन्स काढू शकतो आपण मागच्या याच्यामध्ये. आता फोकल कार्ड, फोकल लेंथ सॉरी लॅटस फोकल कॉर्ड द्या आधी, फोकल डिस्टेंस झाला फोकल कार्ड. A chord of conic section passing through its focus is called focal chord. Focal chord घ्या, focal chord हे फोकल डिस्टेंस जे काढतात त्याला फोकल कार्ड म्हणतात. A chord of conic section passing through its focus, chord of conic, a chord of conic passing through focus, chord of conic passing through focus, is called as focal chord, is called as focal chord. म्हणजे हे कॉर्ड बघा, असा घेतला तर हे कॉर्ड, इथून असा घेतला, हे सगळे काय झाले कॉर्ड झाले, हे की नाही, पी क्यू आर एस हे फोकल कॉर्ड आहे, जे की असं तुम्हाला माहिती आहे सर्कल आहे समजा, हे दोन पॉईंट जॉईन कर, हे काय कॉर्ड झाला की सर्कलचा कॉर्ड, तसा हे कोनिकचे कॉर्ड आहे की नाही, दोन पॉईंट जॉईन करणारे म्हणजे पी क्यू and RS हे फोकल कॉर्ड आहे, फोकल कॉर्ड ऑफ कोनिक. इथे पॅराबोलाचे झाले, कोणा झाले ते पॅराबोलाचे, नोट करा. आता लॅटस रेक्टम, लॅटस रेक्टम म्हणजे काय, असा फोकल कार्ड, लक्ष द्या, असा फोकल कार्ड की ते ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, हे बघा, हे त्याला आपण समजा एन नाव दिलं आहे, हे ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहेत, असा बघा पूर्ण, याला म्हणतात काय म्हणतात, त्याला एल डॅश घेऊ, दोन पॉइंट कोनिक एल डॅश, हे झाला बघा तुमचा लॅटस रेक्टम. लॅटस रेक्टम घेऊन घ्या, लॅटस रेक्टम डायग्राम मध्ये मी एल डॅशला लॅटस रेक्टम घेतला, म्हणजे काय, द फोकल कॉर्ड विच इज परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ कोनिक, द फोकल कॉर्ड which is perpendicular to conics is known as latus rectum. ध्यान रखना.
अजून एक टर्म राहिला द्या डबल ऑर्डिनेट. डबल ऑर्डिनेट मुलांनो तुम्ही तुम्हाला माहित असेल की एक्स कोऑर्डिनेटला एक्स कोऑर्डिनेट मधला जो एक्स ऍक्सिसचा जे पॉइंट असतो का त्याला आपण काय म्हणतो ऍब्सिसा म्हणतो. ऍब्सिसा. आणि वाय ऍक्सिसचा जो पॉइंट असतो ना वाय कोऑर्डिनेट त्याला आपण ऑर्डिनेट म्हणतो. है की नाही. असा ऑर्डिनेट म्हणतो आपण. मी मागे सांगितलं. तर मला बघा माझ्याकडे डबल ऑर्डिनेट. डबल ऑर्डिनेट म्हणजे काय लिहा. ए chord passing through any point on the conic म्हणजे chord जे कोनिक पासून पास व्हायला ना मग तो परपेंडिक्युलर पाहिजे. कोणत्या पॉइंट पासून पास होऊ द्या ऍक्सिसला हे. तर हे जे पॉइंट आले याला आपण डबल ऑर्डिनेट म्हणतात. परपेंडिक्युलर घ्यायचं तर परपेंडिक्युलर हे chord म्हणजे ओके. जेव्हा chord ऍक्सिसला परपेंडिक्युलर असतो तेव्हा आपल्याला डबल ऑर्डिनेट येतात. A chord passing through any point on the conic. A chord passing through double ऑर्डिनेट म्हणतात. A chord passing through any point on the conic and perpendicular to axis of conic. Axis of conic is known as double ordinate. Double ordinate. Yes. ठीक आहे मुलांनो लिहून घ्या. या ठिकाणी आपण थांबू. उद्यापासून याची अजून थोडीशी माहिती आणि लगेच प्रारंभ सुरू करू. काय सुरू करायचं आपल्याला काय सुरू करायचा काय. ठीक आहे या ठिकाणी थांबू आपण. घरात जरा अभ्यास करा. इकडे तिकडे फिरू नका. चला I don't know.